तर पुण्यातल्या अपघातानंतर टार्गेटवर आले आहेत बेकायदेशीर बार आणि पब। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंनी हप्ते वसुलीची यादी वाचून दाखवली आणि उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना चांगलंच फैलावर घेतलंय। पाहूया। तुम्ही काय स्वतःला शहाणा समजता काय? उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्ही। तुम्हाला लाज कशी वाटत नाही? पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले। पुण्यातील बेकायदेशीर पब आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत धंगेकर आणि सुषमा अंधारेंनी आधी आंदोलन केलं। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंचा फोटो असलेल्या एका खोक्यावर 50 खोके असं लिहिण्यात आलं आणि हातात 500 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन घोषणा दिल्या। हाच पैशांचा खोका घेऊन धंगेकर आणि अंधारे पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागात शिरले आणि उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त चरणसिंग राजपूत यांच्यावर फडकले आणि हप्ते घेऊन बेकायदेशीर बार आणि पब सुरू असल्याचा आरोप धंगेकरांनी केला। 70-80 लाख रुपये दर महिना हप्ता घेता ही यादी आहे। त्या यादीमध्ये तुम्ही कसे पैसे आणतात, तुमचे कोण कोण लोक, त्याची यादी आहे माझ्याकडे। एक आमदार म्हणून बोलतोय, तुम्ही काय स्वतःला शहाणा समजता काय? उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्ही। तुम्हाला लाज कशी वाटत नाही? बरं म्हणताय खोटं। तुम्ही काय विधानसभेत उत्तर द्यायला उभे राहिले का माझ्याशी? तुमचे वसुलीची नावं घेतो बघा। पहिलं आहे कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ आणि सुप्रिटेंडेंट आपलं चरणसिंग राजपूत। हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे। पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवानगी इंडस्ट्री नाही दिल्या तर तुम्ही चालवले कसे? हे पब चालले कसे? आणि या पब मध्ये तुम्ही जे नियमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चालतात। तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी। आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय, हे तुम्हाला आम्ही बोलायला आलोय। सुषमा अंधारेंनी तर कोणत्या बार आणि पब कडून किती पैसे घेतले जातात त्याची यादीच वाचून दाखवली। द माफिया 1 लाख रुपये, एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट 50,000, टोटल 10 ते 12 आउटलेट, बॉलेर 2 लाख महिना, 2 BHK 1 लाख, राजबहादूर मिल्स, दिमोरा 1 लाख, राजबहादूर मिल्स, मिल्स 1 लाख, राजबहादूर मिल्स, TTF रूफटॉप 5,000 बानेर, बँक स्टेज 90,000 विमाननगर अँड नॉर्थवर्ड, स्काय स्टोरी 50,000, जिमीदा धाबा 50,000, पाषाण, टोनीदा धाबा 50,000, आयरिश 40,000, टल्ली टून्स 50,000। तर चरणसिंग राजपूत यांनी वसुलीचे आरोप फेटाळले असून अशी कुठं वसुली होत असेल तर चौकशी करणार असल्याचं म्हटलंय। हे जे आरोप केलेले आहेत हे पूर्णतः चुकीचे आरोप आहेत। याच्यामध्ये तरी सुद्धा एक विभागाचा प्रमुख म्हणून, जिल्हा प्रमुख म्हणून यामध्ये जर अशा पद्धतीने जर काय कुठे होत असेल किंवा काय असेल तर याबाबत चौकशी याबाबत मी करेल। पुणे जिल्ह्यातनं जवळपास मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा आम्ही ह्या कारवाया करून, सततच्या कारवाया करून, रेव्हेन्यू कलेक्ट करून आम्ही जवळपास 500 कोटीपेक्षा जास्त महसूल या पुणे जिल्ह्यातून एका वर्षात दिलेला आहे, जास्त गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये। हे आकडेवारी मी सांगत नाहीये, तुम्ही कुठेही चेक करा किंवा कुठल्याही आम्ही तुम्हाला ऑफिशियली सुद्धा पुरवू। तिसरी गोष्ट राहिली पब, बार आणि हॉटेल मालकावरती कारवाई करण्याची। दरवर्षी किंवा यापूर्वी ज्या केसेस व्हायच्या त्या केसेसपेक्षा दुप्पट केसेसमध्ये वाढ झालेली आहे। गेल्या वर्षी 550 पेक्षा जास्त गुन्हे या अनुदेप्तेधारकावरती करण्यात आलेले आहेत, नोंदवण्यात आलेले आहेत। धंगेकर आणि अंधारेंनी 48 तासांचा वेळ पुण्यातल्या उत्पादन शुल्क विभागाला दिलाय। 48 तासात बेकायदेशीर पब आणि बारवर कारवाई न झाल्यास बुलडोझर चालवण्याचा इशारा अंधारेंनी दिलाय। रवी भाऊ आणि आम्ही मोहनदादा आम्ही सगळे मिळून एक्साईजच्या श्री राजपूत यांना भेटलो। राजपूत यांच्या समोर आहेराची यादी वाचावी, तसे इथल्या इल्लीगल बार आणि त्या बार मधून हप्ते किती जातात याची यादी वाचली। याचे पुरावे आम्ही आहे असं सुद्धा सांगितलं। यावर त्यांचं असं म्हणणं आहे की इल्लीगल बार असतील तर आम्ही तोडू। आम्ही त्यांना 48 तासांचा वेळ दिलाय। 48 तासाच्या आत जे इल्लीगल बार असतील त्यावर ते कारवाई करणार असं म्हणालेत। जर ते कारवाई करणार नसतील
तर मी आणि रवी भाऊ, जर हे सरकार बुलडोझरवाल्यांचं आहे, इथे तिथे बुलडोझर जर तुम्ही लावत असाल तर पुण्यातल्या इल्लीगल पब बारवरती बुलडोझर लावायला आम्ही तयार आहोत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी दंगेकरांचा स्टंट असून माझ्या फोटोचा वापर करून 50 खोके असं लिहून बदनामी केल्याचं म्हटलंय. आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आमदार दंगेकरांविरोधात तक्रारीची तयारीही केली आहे. विधानसभा सदस्य श्री धंगेकर यांनी जो खोक्याचा विषय आज काढला, जे काय खोकं दाखवलं, त्याच्यावर माझा फोटो टाकला, हातात नोटाची बंडलं घेतली, याच्या बाबतीत संसदीय मार्गानं अधिवेशन काळामध्ये माननीय विधानसभा अध्यक्षांकडे मी एक स्वतंत्र पिटिशन दाखल करणार आहे. आणि अशा प्रकारे एका सरकारच्या मंत्र्याला नाहक कुठलाही पुरावा नसताना त्याची प्रतिमा खराब करायचं, मलिन करायचा प्रयत्न विधानसभा सदस्य श्री धंगेकरांनी केलाय. या बाबतीतलं पिटिशन लवकरच माननीय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात मी दाखल करणार आहे. पुण्यातल्या अपघातानंतर बेकायदेशीर बार पबकडे धंगेकर आणि अंधारेंनी मोर्चा वळवलाय. वसुलीची यादी आणि वसुलीचा रेटही त्यांनी समोर आणलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे. तुमचे कोण कोण लोक त्याची यादी माझ्याकडे, एक आमदार म्हणून बोलतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.